पौर्णिमा आता तुझ्याकडे येणार आहे या मालिकेमध्ये. तुझी महत्वपूर्ण भूमिका आहे आणि आता तुझ्या भूमिकेला सुरुवात झाली आहे खरी असं मी म्हणेन, कारण आता ईशाचं तुमच्या घरात आगमन झालंय. काय सांगशील? हो, मला पण असं वाटतं की आत्ता सोनिया खूप बोलतीये, जी आधी बोलत नव्हती. तर आता खूप मजा येते आणि मेन म्हणजे सुरुवातीला दिवसही कमी लागायचे, त्यामुळे सेटवर येणंसुद्धा कमी व्हायचं आणि अगदी पाहुणे आल्यासारखं आम्ही येऊन करून जायचो. सुरुवातीला 3 दिवस खूप अवघड गेले आणि कारण समोर सुबोध सर पण होते आणि म्हणजे खरंच खूप घाबरले होते. मग तिसऱ्या दिवशी मी ठरवलं की तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी थोडा तरी ओके सीन करेन त्या दिवशी मी सरांना गुड मॉर्निंग सर असं म्हणेन. आणि ते म्हणायच्या आधी सरांनीच मला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग तर मला असं वाटतं की हे जे काही सोन्याचं कॅरेक्टर आहे आत्ता फुलतं आहे, तर ऑफकोर्स हे लेखनातून पण येतं आहे आणि शिवाय आमचे चंदू सर आहेत, खूप व्यवस्थित सांगत आहेत. स्क्रीन प्ले वाचून बऱ्याच गोष्टी कळत आहेत. त्यामुळे बिचारा गरीब दिग्दर्शक मी काम केलं त्यांच्याबरोबर. सगळ्यात शांत आपले खरे ईशाचे बाबा ते शोभतात. खूप शांत आणि खूप जॉली आहेत सर. वा वा, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता टिल्लू प्रथमेश तुझ्याकडे मी येणार आहे. खरं तर मी आलेलाच उल्लेख केला. शाहरुख खान जो कलव नावाचा आहे, आपलं प्रेम ज्या सिमरन ज्या असं शाहरुखच म्हणाला ईशाला, असं झालं. पण आता येतात का लग्नाच्या अशा ऑफर्स? नाही, लग्नाच्या नाही, पण एक आठवण आहे जी चला हा उद्याशी जोडलेलीच आहे. तर मी सांगतो, म्हणजे आवर्जून मला उल्लेख करा वाटेल की तुला आठवतंय की आम्ही नॉमिनेशनच्या वेळेला चला उद्याच्या मंचावरती आलो होतो. त्याच्या आधी सुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट यायच्या, म्हणजे एक 10, 12, 15 फक्त फेसबुकवरती. ज्या दिवशी मी शूट केलं आणि त्याच्यानंतर तो जो एपिसोड टेलिकास्ट झाला होता, त्याच्यानंतर रात्री मी झोपलो, तो बघितला आणि नंतर उठलो सकाळी. माझ्या फेसबुक फ्रेंड रिक्वेस्टमध्ये, मी जोक नाही करत, ते 232 फ्रेंड रिक्वेस्ट आल्या होत्या. म्हणजे हा प्लॅटफॉर्म पण केवढा मोठा आहे. म्हणजे आम्ही तर हे तेच सांगतोय, हे क्रेडिट हवाई उद्याच आहे. आहे हे पण एक आहे. याचे काहीतरी तुम्हाला आम्हाला नंतर बोलू आपण. आम्ही नाचलो ना, मग एक लग्न जोडलं तर नाचलो. नाचतात तर सगळेच प्रमोशनला. उद्या लग्न झालं तर किती मोठा हे असेल आमचा वाटा त्याच्यामध्ये. निदान पार्टी तर द्या आम्हाला. हो नक्की नक्की, आपण आता याशी बोलून सांगतो. तिथेही तुम्ही त्यांना सांगणार काय? सांगू ना त्यांना तेच. सरंजामींचं लग्न त्यांनी केलं, तुझं नाही करणार आहे ते. हो चालेल. पण खरंच एखादी मुलगी अशी वेडी झाली असं काही झालं का? नाही, असं काही म्हणजे अनुभव नाही आलेत, पण डेफिनेटली आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. सो पुणेकर काही विचार करू शकता. खूप साधा सुद्धा मुलगा आहे, विचार आहे तो. फक्त तसंच होऊ नये, परत तो ज्या सिमरन ज्या म्हणून ती परत यायची माहेरीच, असं व्हायला नको. तर मंडळी, खूप मजा येते. तुम्हा सगळ्यांना तर आनंद होतच असेल, पण आम्हाला जास्त आनंद होतो हे मनोरंजन करताना, कारण आमच्या कलाकारांच्या बरोबरीनं होऊ दे व्हायरलचे कलाकार सुद्धा तुमचं मनोरंजन करण्यासाठी आलेले आहेत. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात यवतमाळचे प्रवीण तिखे यांना. हास्याची ही बिमारी व्हायरल होऊ द्या, हास्याची ही बिमारी व्हायरल होऊ द्या. आला विदर्भाचा माणूस, चला हवा येऊ द्या. आला विदर्भाचा माणूस, चला हवा येऊ द्या. आत्ताच इथं येता येता एक जण भेटला, म्हणे तू तर लयच सुंदर दिसतं रे म्हणे. मी म्हटलं सुंदर? ते तर मी लहानपणापासूनच हवं म्हटलं. अरे मी इतका सुंदर होतो तुम्हाला सांगतो का, मी जेव्हा पैदा झालो ना तेव्हा माझ्या घरच्याले समजायला अर्धा घंटा लागला का मी झालो आहे का झाली आहे. तर तुम्हाला सांगतो, इतका सुंदर असूनही प्रेमाच्या बाबतीत मात्र माया पार विदर्भ होऊन गेला आहे. आता प्रेमाच्या बाबतीत सगळ्या जणांचं नशीब विक्रांत सरासारखं नसते. इतका विदर्भ झाला म्हणून सांगतो तुम्हाला. एक डाव असा रंगात आलो मी, एका पोरीले म्हटलं मै तेरे जुल्फों के साथ खेळना चाहता हूँ. तिनं वीक काढला माझ्या हातात दिला, म्हणजे रात्रभर खेळत बस, लागन तेवढा खे आणि सकाळी वापस आणून देजो. अरे माया एक मित्र एका प्रेयसीले म्हणे चाल म्हणे कुठंतरी शांत ठिकाणी जाऊ. ते म्हणे शांत ठिकाणी गेल्यावर तू हलतं भलतं तर काही नाही करशील ना म्हणे. हा म्हणे बिलकुल नाही. मग काय फायदा आहे म्हणे येऊ, जाय म्हणे मी नाही येत म्हणे. असं प्रेम झाला याचं. बरं, या प्रेमाले कारणीभूत काय? या प्रेमाले कारणीभूत आहे मोबाईल. हे टिकूर इतकं बदमाश आहे तुम्हाला सांगतो, यानं सारा खेळ आणलाय. अरे पोट्टे साऱ्या दिवसभर या मोबाईलवर बसले असते आणि नुसते मोबाईलवर बोलत असते. कुठे आहेस
तुझ्या मनात काय करतो तुझी आठवण जेवलास का रे पोट भरलं तू दिसली ना या मोबाईलनं सारा ताल करून टाकला आल्या का तिची चिंता आहे तुले तू माय तिकडं 3 दिवसापासून जेवली नाही त्याची चिंता नाही आहे तुले तुम्हाला सांगतो मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा मायावर तो कुणी प्रेम केलं नाही आणि मले कोणा करू दिलं नाही पण माया घरचा माया बुडा तर माहीत आहे तुम्हाला कसा पाजी आहे म्हणून बुड्याले कसं मनवावं म्हटलं उतत पातत घरी गेलो बाबा धाकानं म्हटलं बाबा म्हटलं एक पोरगी मला पसंत आहे तुम्हाला ते पाहायला या लागते पहिल्या वेळेस आयुष्यात बुड्याचा कंदूसपणा माया कामी आला बुडा म्हणे लेका काय लाख मोलाची गोष्ट केली म्हणे तो पोरगी तर तुला पसंतच आहे ना म्हणे पोरी पाहाचा खर्च वाचते ना म्हणे चाल म्हणे निघालो बाबा दोघं जण गेलो पोरगी पाहिली पोरगी पसंत आली लग्न झालं बरं लग्न झाल्यावर तरी बायकोचं सुख भेटाव का नाही मले अरे थेही नाही राजेवा माया नशिबात आणि तिचा तर विश्वास मायावर थोडंसाही नाही तिला घेऊन एकदा दवाखान्यात गेलो दवाखान्याचा मस्तपैकी माहोल होता एक पोरगी बाहेर बसली होती मी तिथं बसलो आणि हे एकटी अंदर गेली आणि डॉक्टर इले कॅबिनमध्ये चेक करून राहिले आणि जसे चेक करायला लागले हे म्हणते डॉक्टर साहेब त्या पोरीले अंदर बोलावा डॉक्टर म्हणे काहून तुझ्या मावर विश्वास नाही का म्हणे तुमच्यावर आहे म्हणे विश्वास माझा नवरा बसला आहे म्हणे बाहेर ती एकटी पोरगी आहे म्हणे तिला अंदर बोलावून घ्या म्हणे लवकर म्हणे म्हटलं कमाल झाली बाच्या माय डॉक्टरनं चेक केलं म्हणे कमाल झाली म्हणे म्हटलं काय कमाल झाली तुमच्या दोघाचा रक्तगट सारखा आहे म्हणे म्हटलं काय कमाल झाली त्याच्यात गेल्या 5 वर्षापासून मायच रगत पिरवायला म्हटलं ते अशी परिस्थिती अरे तुम्हाला सांगतो एक कुत्र पोसाची तर एक नवीन फॅड आली आहे कोणत्याही बाया कुत्रच पोसते माय बायकोनं कुत्र पोसलं बरं कुत्र पोचाव तर पोचाव एवढा कायले हरिक करावं त्याचावाला दररोज रात्री त्याला झोपतानी बच्चा झोप ना बाबू झोप ना बाबू झोप ना बच्चा त्या टायमावर जर माझ्या घरासमोरून एखादा माणूस चालला असेल तर त्याला असं वाटते काय बाई आहे काय नवऱ्यावर प्रेम करते हिच्या संग जर माय लग्न झालं असतं तर किती मस्त झालं असतं मलेच्या बहीण अंदर असं वाटते का हिचा नवरा होण्यापेक्षा कुत्रा झालो असतो तर बरं झालं असतं इतका धाकात का काय विचारता एक जण मले म्हणे बाबू 2 अधिक 2 किती होते रे म्हणे मी म्हटलं 2 अधिक 2 तर 4 होते पण एकदा बायकोला विचारतो बा म्हटलं बायको अशी आणि घरचा ताल असा बाप माया विचारू नका कोणत्याही क्षेत्रात कंदूसपणा लग्न झाल्या हनीमूनले निघालो दोघंही जण माय बाबा म्हणे कुठं चालला रे म्हणे म्हटलं हनीमूनले जातो म्हटलं दोघं कायले जाता रे बाबू म्हणे मग एकटाच जाऊन येणं म्हणे आणि तिकडून आल्यावर काय गमती होती सुनबाईला सांगून देजो म्हणे इतका कंदूसपणा का विचारू नको रे एकदा सांगतो तुम्हाला माया मांग ब्लेडचं पत्तं घेऊन लागला म्हणे बोट कापू दे माया म्हणे का मॅट झाले का म्हणे त्याचं काय कापा लागते म्हणे बोट म्हणे अहो ते डेटॉलची शिशी फुटली म्हणे ते वाया चालली म्हणे पण मी म्हणतो जेव्हा आपण मराले आलो तेव्हा तरी कंदूसपणा सोडाव का नाही माणसानं एकदा बुड्याले खाली टाकलं माया भाऊ मायाजवळ आला म्हणे बाबू आता आपला बुडा मरते म्हणे आपल्याला सोयीच लागा लागते म्हणे म्हटलं म्हणजे रे भाऊ म्हणे तू एक गाडी बोलाव म्हणे फुलाचे हार बोलाव म्हणे मस्त गाडी सजवू म्हणे बँड गिन सांगू म्हणे बुड्याले मोठ्या थाटा नाटात नेऊ म्हणे बुडा हे ऐकू राहिला बुडा म्हणे काय करू राहिले म्हणे तुम्ही म्हणे एवढा खर्च कायले करू लागते रे बाबा म्हणे तो पॅन्ट आणि पैजामा दे म्हणे माझ्याकडं मी गती निघतो म्हणे स्मशानभूमीकडं माया बुडा इतका कंदूस असूनही आम्ही संयुक्त कुटुंबात राहतो माया बुड्यानं मला शिस्त शिकवली त्या शिस्तीमुळे आज मी घडलो आहे आणि माया बायकोनं माया जीवनरूपी फोटोमध्ये वेगवेगळे कलर भरले म्हणून आज मला असं म्हणावं वाटते कोणी म्हणते चांगली आहे कोणी म्हणते सायको प्रत्येकाले सुखदुःखात साथ देते हक्काची बायको गरीब बिचारे मायबाप आधार असते घराचा म्हणूनच आपण त्याचा मान राखाचा डौलदार झाडाला जशी हवी असतात पाखरं तशीच असावी प्रत्येकाच्या घरी लहान लेकरं धन्यवाद